मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली। सभागृहातील टेबलवर ठेवलेल्या पर्समधून कोणीतरी 20,000 रुपये चोरी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांनी केला आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय लक्ष्मी भाटिया यांनी घेतला आहे। आणि बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जेवायला जातो त्यावेळेस तिकडे माझी पर्स होती, आतमध्ये काही स्टाफ होता। माझ्या पर्समधून 20,000ची कॅश कोणीतरी पर्स ओपन करून काढून घेतली। याबद्दल MS डिपार्टमेंटच्या मॅडम त्यांच्याशी MS यांना आम्ही भेटलो, त्यांना सगळी घटना सांगितली। त्या तिकडे अवेलेबल होत्या। त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की आपण आपल्या स्टाफवरती चेक करा, या CCTV फुटेजेस बघा, पण तिकडे CCTV कॅमेरेज नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टीची काही शहानिशा त्यांना करता येत नाही आहे। त्याच्यानंतर तिथे सिक्युरिटी डिपार्टमेंटचे अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले, त्यांच्याकडे आम्ही आता तक्रार दिलेली आहे, पुढील तपास करतात। तुम्ही आणखी कोणाला भेटलात, महापौर किंवा महापौर समिती अध्यक्ष? हां, सर्वांना भेटले मी, सर्वांना मी माझा विषय सांगितला, महापौरांना पण सांगितला आणि स्थायी समिती अध्यक्षांना देखील हा विषय सांगितला। पोलिसांकडे पोलिसांकडे आता तपास चालू आहे, पण रितसर कंप्लेंट करणं बाकी आहे, आता कंप्लेंट करणार आहे। तुमचं कोणावरती माझा असा आरोप कोणावर नाही आहे, पण हे महानगरपालिकेच्या जर नगरसेवकांचेच पर्स तिकडे सेफ नाही आहेत तर बाकी काय असणार आहे। आणि 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती रेग्युलर तिकडे पर्स ठेवून सगळेच नगरसेवक जेवायला जातात। अशा या पद्धतीने महिला नगरसेवकांच्या पर्स ओपन करून त्याच्यातून पैसे काढणं हे कितपत योग्य आहे? किती रुपये होते? 20,000। बरं, तुम्ही बाकी अजून पण कॅश त्याच्यामध्ये होती, पण 20,000चं जे पूर्ण पॅकेट ते बंडल तेवढं काढून घेण्यात आलं आणि माझी पर्स आल्यानंतर पूर्ण ओपन करून ठेवलेली होती। सगळे चार्जर्स वगैरे त्याच्यातले बाहेर पडलेले होते आणि माझी सहकारी नगरसेविका आहे जी माझ्याबरोबर स्टँडिंगला असते, तिला देखील प्रकार मी दाखवला। तिने ते डोळ्याने बघितलं की पर्स कशा अवस्थेत पडलेली होती आणि जाताना पर्स कशी ठेवलेली होती आणि येताना पर्सची अवस्था काय होती। महानगरपालिकेत नगरसेवकांच्याच जर पर्स सेफ नाही आहेत तर कसं होणार आहे, मला प्रश्न पडलेला आहे।